ठाणे महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतांचं उद्घाटन थाटात पार पडलं. मात्र नूतनीकरणाचा घाट घालताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली कोनशिला दर्शनी भागातून हटवण्यात आली आहे. यावरून सुरू झालेलं राजकारण अजूनही थंड झालं नसून ठाकरे गटानं आता आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिलाय. या संदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गावदेवी मैदानातील भरसभेत एका ठाणेकरानं एक चिठ्ठी पाठवली होती. त्यामध्ये नाट्यगृह आणि स्टेडियमची मागणी करण्यात आली होती. या चिठ्ठीवर तात्काळ प्रतिक्रिया देत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्ता द्या, तुम्हाला नाट्यगृह आणि स्टेडियम देतो असं आश्वासन ठाणेकरांना दिलं आणि ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिल्यानंतर बाळासाहेबांनी आपला शब्द पूर्ण केला. 15 डिसेंबर 1978 रोजी राम गणेश गडकरी रंगायतांचा उद्घाटन सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर 14 मार्च 1999 रोजी पुन्हा या वास्तूचं नूतनीकरण त्यांच्याच हस्ते पुन्हा उद्घाटन झालं. यावेळी त्यांच्या नावाची पाटी अर्थात कोनशिला बसवण्यात आली होती. आजतागायत ही कोनशिला ठाणेकर रसिक आणि नाट्यप्रेमींना दिसेल अशी दर्शनी भागात होती. मात्र आता गडकरी रंगायतांचं नूतनीकरण केल्यानंतर ही कोनशिला दर्शनी भागातून हटवून कोपऱ्यात लावण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या आणि ठाणेकरांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय. ही कोनशिला पूर्वीप्रमाणेच दर्शनी भागात लावावी अशी त्यांनी मागणी केली आहे. कोनशिला दर्शनी भागात न लावल्यास आंदोलनाचा इशाराही विचारे यांनी आयुक्तांना दिला आहे. ठाण्यातील गोकुळनगर येथील जय भवानी गणेशोत्सव मंडळानं यंदाच्या 39व्या वर्षात देशभक्तीची भावना जागवणारा देखावा साकारलाय. भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याबरोबरच आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा संदेशही मंडळानं आपल्या सजावटीतून दिला आहे. यावर्षी मंडळानं ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर केला असून जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. या देखाव्यात सैनिकांचं शौर्य, शिस्त आणि त्याग याचे जिवंत दर्शन घडतं. प्रत्यक्ष प्रदर्शन पाहताना नागरिकांच्या डोळ्यांसमोर थेट सीमेवरील लढाईचं चित्र उभं राहतं. विशेष म्हणजे मंडळानं संपूर्ण सजावटीत स्वदेशी साहित्याचा वापर करून आत्मनिर्भरतेचा संदेश दिलाय. स्थानिक तरुणांनी तंत्रज्ञान, प्रकाश योजना आणि कलात्मक सादरीकरणाच्या जोरावर हा देखावा साकारलाय. जय भवानी गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमामुळे ठाणेकरांमध्ये देशप्रेम जागृत होत असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभक्तीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळत आहे. काय सांगाल, काय नेमकी संकल्पना आहे तुमच्या मंडळाची? जय भवानी मित्र मंडळ यांच्यातर्फे या वर्षीचं डेकोरेशन आहे दहशतवाद घेतलाच पाहिजे. त्यानुसार आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की देशाचे जवान आपण सणासुदीच्या दिवशी आपण इथे आनंदात सण उत्सव साजरे करत असताना त्या साईडला ते कोणत्या परिस्थितीत जगतायत किंवा पाकिस्तानकडून जर हल्ला झाला तर ते कोणत्या ह्याच्यात उत्तर देत आहेत त्याच्यानुसार आपण थोडं दाखवलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूरचा थोडा आपण भाग दाखवला आहे आणि एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा आपण प्रयत्न केला आहे की लहानपणापासून समजा जर शाळेच्या शिक्षणामध्ये काही मिलिटरीचा आपण शिकवण्याचा प्रयत्न केला किंवा आपली पिढी एक चांगली आपली घडेल त्यानुसार आमचा थोडाफार सामाजिक बांधिलकीचा आमचा संदेश आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 5व्या दिवसाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन काल भक्तिमय वातावरणात संपन्न झालं. यावर्षी महापालिका क्षेत्रात 5 दिवसांच्या 8,984 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं असून त्यापैकी 4,811 मूर्ती शाडू मातीच्या तर 4,173 मूर्ती पीओपीच्या होत्या. पर्यावरण भिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरण भिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनीही यावर्षी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण 25 गणेश मूर्तींचं तसंच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील 62 गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीनं वारंवार विनंती करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर 7व्या आणि 11व्या दिवशीही नागरिकांनी 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचं विधिवत विसर्जन झाल्यावर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळानं निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीनं जगभर पसरली आहे. जीव्या सोमा म्हसे यांनी वारली कलेला जगमान्यता मिळवून दिली असली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासींची वारली कला, त्यांचं घर, घरातील साहित्य याची ओळख करून देण्यासाठी उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या पुढाकारातून वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा तयार करण्यात आलाय. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं गेली 53 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जनार्दन वैती यांनी या गणेशोत्सवाची स्थापना केली होती. योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सवासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर काम करतायत. दरवर्षी या मंडळाच्या वतीनं वैविध्यपूर्ण देखावे तयार करण्यात येत असतात. यंदा या मंडळानं वारली चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं आदिवासी झोपडीचा देखावा साकारलाय. या झोपडीच्या कुंडावर नैसर्गिक रंगात चितारलेली चित्र, झाडं, वन्यजीव यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी आदिवासींच्या घरात असलेल्या प्रकाशासाठीचा टेंभा रात्रीच्या प्रकाशात अधिकच मनमोहक वाटत आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. दरम्यान या मंडळाच्या वतीनं आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवण्याची मोहीम वर्षभर राबवण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून श्री गणरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना फळं, फुलं, नारळ आणण्याऐवजी एक वही आणि एक पेन घेऊन येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जमा केलेल्या शैक्षणिक साहित्यात अधिकची भर घालून हे साहित्य आदिवासी पाड्यांमधील शाळांमध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नव्या प्रारूप आराखड्यानुसार 8 प्रभाग हे 60,000हून अधिक लोकसंख्येचे असताना त्या तुलनेत नगरसेवकांची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. या प्रभागांमध्ये ताकद नसल्यानंच सत्ताधाऱ्यांनी हा डाव टाकल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागलाय.
ठाणे महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा 2017च्याच धर्तीवर आहे. त्यामुळे 4 सदस्यांचे 32 तर 3 सदस्यांचा 1 असे 33 प्रभाग तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही 101 इतकीच राहणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार 18 लाख लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली. वास्तविकतः गेल्या 15 वर्षांमध्ये ठाण्यात झपाट्यानं नागरीकरण झालं असून नवीन ठाणे म्हणून ओळख असलेल्या घोडबंदर पट्ट्याची लोकसंख्या चौपटीने वाढली आहे. या परिसरात मोठमोठी गृहसंकुलं उभी राहिली असून मतदार संख्याही या तुलनेत वाढली आहे. तर दुसरीकडे कळवा, खारेगाव, मुंब्रा आणि दिवा या उपशहरांमध्येही लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार येथे नगरसेवकांची संख्या वाढणं अपेक्षित होतं. परंतु आधीच्याच पॅटर्ननुसार निवडणूक लढवण्यात येणार असल्याने प्रभागांची संख्या वाढवण्यात आली नाही. त्यामुळे 33 प्रभागांपैकी 8 प्रभागांमध्ये लोकसंख्या ही 60,000च्या पुढे गेली आहे, तर काही प्रभागांमध्ये लोकसंख्या ही 57 ते 59च्याच घरात आहे. 18 लाख लोकसंख्या ग्राह्य धरल्या 4 सदस्य पॅनल तयार करताना किमान 45 ते 55,000 लोकसंख्या असलेला एक पॅनल तयार होणं अपेक्षित आहे. जिथे सर्वाधिक लोकसंख्या आहे तो पट्टा सत्ताधाऱ्यांसाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. त्यामुळे नगरसेवकांची संख्या सीमित ठेवण्यासाठी प्रभाग फुगीर करण्यात आल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कळव्यातील अशा प्रभागांवर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजीही व्यक्त केली होती.